वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मायबाबो, पांडव आणि कौरवाचं युद्ध सुरू होणार होतं। जुळवाजुळवी झाली। पांडवानं 7 अक्षयोनी सैन्य उभं केलं, कौरवानं 11 अक्षयोनी सैन्य उभं केलं आणि आता युद्ध होणार। आणि युद्ध होणार तर अर्जुनाचा रथ आहे। अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण महाराज सारथी आहेत आणि दोन्ही सैन्य एकमेकांसमोर उभं आहे। आणि अशा वेळेस श्रीकृष्ण महाराज सारथी असलेल्या रथावर बसलेला जो अर्जुन आहे युद्ध करायला, तर तो ऐन वेळेला म्हणतो की मी युद्ध करत नाही। का करत नाही? कारण जो द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, हे माझे एक माझे गुरु आहेत, एक माझे पितामह आहेत। तर गुरुनं हत्वा ही महानुभावान श्रेय भोक्तुम भक्ष्यमपि लोके हत्वार्थ कामास्तु गुरुनी हैव भुंजीय भोगान रुधिर पदिदाम। तो म्हणतो की मी ह्या महानुभाव लोकांना मारून, मोठ्या लोकांना मारून मी तर त्याच्यापेक्षा मी न मारण्यापेक्षा मी भिक्षा मागून पोट भरत, पण ह्या लोकांना मारत नाही, असं तो म्हणला। आणि त्यानं काय केलं? यो मुक्तार्जुन संख्ये रथो बस्त उपाविशेत विसृज्य शरम चापम शोक सविघ्न मानस। आणि शोक सविघ्न होऊन रथाच्या मागं बसला। आणि मग श्रीकृष्ण महाराज म्हणले आता अवघड झालं का नाही, आता काय करायचं? आणि मग श्रीकृष्ण महाराजांनं मग त्याला परोपरीनं समजून सांगितलं, त्याला गोडीनं सांगितलं। त्याला दुसऱ्या अध्यायात ते म्हणले, अर्जुना क्लेबेम मास्मगम पार्थ नाही तो हिपपद्धते शुद्धम हृदय दौबल्यम त्यक्तो तिष्ठपर्यंत। तू शेंडासारखं वर्तन करू नको अर्जुना, म्हणजे क्लेबे मास्मगम पार्थ नाही तो हिपपद्धते शुद्धम हृदय दौबल्यम त्यक्तो तिष्ठपर्यंत। तू हे सोडून देतो याच्या हृदयाचं दौर्बल्यपण आणि अर्जुना उठ आणि युद्ध कर। ते म्हणला नाही, मी एवढ्या मोठ्या माणसाला मी मारू शकत नाही। माझ्यापुढं जे लोक सगळे उभे येतं ते माझेच येतं, माझेच नातेवाईक आहेत, आणि यायला मारलं तर मग मी राज्य कोणा सगळं करू? मग कोण माझ्या राज्यात येणार आहे? आज किती भरून दिसतंय सगळं, म्हणजे हे आपला जो हस्तिनापूर आहे, हस्तिनापुराचा दरबार आहे, किती भरून दिसतो। द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य आहेत, पुन्हा विदुर काका आहेत, कर्ण आहे। आणि मग असे लोक जर मारले तर त्या सभेमध्ये काय मजा राहणार आहे? कोणीच राहणार नाही। आणि मग त्या सभेत काय आम्ही 5च जण राहायचं? आणि मग त्याच्यापेक्षा हे युद्ध न केलेलं बरं। आणि देवा, मी हे 3 लोकांचं राज्य जरी दिलं तरी मी हे यायला मारू शकत नाही आणि युद्ध करत नाही। तर मग श्रीकृष्ण महाराजांना त्याला अनेक उपदेश केला। ते बोलले, अर्जुना तू ज्या भीष्माला मारू शकत नाही म्हणतोस, जे द्रोणाचार्याला मारू शकत नाही असं म्हणतोस, अरे त्याचे जे शरीर आहे ते क्षीर आहेत। आणि ते इथं ह्या जो मृत्यूलोक आहे, ह्या मृत्यूलोकात जे जन्माला तो मेल्याशिवाय राहत नाही। जातशी आहे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मत्यस्य तस्मात परिहार येते न तुम सोची तू मरशी। तर तू म्हणतो की मी त्याला कसं मारू? तू मारणारा नाहीस अर्जुना, आणि ते मरणारे नाही। ते तर कसे येतात? ते तर नित्य सर्व गता स्थानू अचलो एम सनातन। त्याचे शरीर जरी क्षीर असले तर त्याचे आत्मे ते कसे येतं? नित्य आहेत, सर्व गता आहेत, स्थानू अचलो एम सनातन आच्छदो यमदायो यम क्लेदेव स्वश येवचे नित्य आहेत, सर्व गता स्थानू अचलो एम सनातन। आणि आयुक्त आहेत ते यमचिंत्यो, ते कोणाला दिसू शकत नाही आत्मे जीव।
आयुक्तो यमचिंत्यो यमिकार्यो विरुच्यते तस्मात् देव निदितोयनम नानी चोचिती बरसी. असं अनेक प्रकारे इथं समजून सांगितलं दुसऱ्या अध्यायात. आणि ते म्हणले अर्जुना नाही, हे तुला युद्ध करावंच लागेल, कारण युद्ध जर केलं नाही तुझी अपकीर्ती होईल. अकीर्तीम चापी होताने कथयशील ते संभाव्य तसेच अकीर्ती मरणादची रिच्यते. आणि अर्जुना त्यामुळं तू युद्ध कर. परंतु अर्जुन काही युद्ध तयार करायला तयार नाही. मग श्रीकृष्ण महाराजांना तो प्रश्नावर प्रश्न विचारतो आहे. आणि प्रश्न असे विचारतो आहेत की ते युद्धाशी संबंधित नाहीत. आता दुसऱ्या अध्यायात त्यानं पहिला प्रश्न विचारला. तो काय म्हणतो की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थ शिकेशो स्थितधी किम प्रभासित किमासित ऊर्जेत किम. मग तो स्थितप्रज्ञ माणूस कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो. तर मग हा जो प्रश्न आहे त्याचा तो त्या युद्धाशी संबंधित नाही, परंतु तरी त्यानं विचारला. आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्याला उत्तर दिलं. ते म्हणले अर्जुना, म्हणजे अनेक 17 श्लोकामधून उत्तर दिलं. ते म्हणले अर्जुना काय म्हणले, प्रजाहाती आता कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञच्च दोच्यते. त्यानं असे प्रश्न विचारले. ते श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना, जो म्हणजे सगळं मनातली कामना सोडून देतो आणि परमेश्वराच्या चिंतनात मग्न राहतो, त्याची बुद्धी स्थिर झाली असं समजा, त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं. असे अनेक प्रकारे समजून सांगितलं. तिसऱ्या अध्यायात तो म्हणतो, तिसऱ्या अध्यायामध्ये त्याला कर्म कसे येतं, कर्म कसे करावं हे सांगितलं. ते म्हणले अर्जुना, यज्ञार्थात कर्म नेत्र लोकोयम कर्म बंधन तदर्थम कर्म कंते मुक्त संघ समाचार. तू परमेश्वरा व्यतिरिक्त जर तू कर्म केले, आता मी सांगतो आहे तू करत नाहीस, तर तू माझ्यासाठी कर्म कर अर्जुना. मी सांगतो ना, तू कर्म कर. तर यज्ञार्थात कर्म नेत्र लोकयम कर्म बंधन तदर्थम कर्म कोणते मुक्त संघ समाचार. आणि हे त्याला सांगितलं. आणि श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना, यदि हेम न वर्ते जातो कर्मण्य तंदित मम वर्तमान वर्तते मनुष्यपार सर्वशा. असं अनेक परीनं उपदेश दिला आणि तरीही त्याचे प्रश्न संपायला तयार नाहीत. तिसऱ्या अध्यायात तो म्हणतो, देवा अथकेन प्रयुक्तो एम पापम चरती पुरुषा अनिच्छन्नपी वासने बला देऊन नियोजित. श्रीकृष्ण महाराज तो म्हणला की देवा माणूस पाप का करतो. श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना, कामयेश क्रोधेश रजगुण समद्भना महाशेन महापापमा विद्येन मे वैर. तो काम हा क्रोध हा काय म्हणले, कामयेश क्रोधेश रजगुण. काम आणि क्रोध हे रजगुणापासून उत्पन्न होतात आणि ते महाशेनू आहेत, महापापण आहेत आणि आपल्या याला बुद्धीला झाकून ठेवणारे आहेत, बुद्धीवर अज्ञानाचं पटल आणणारे आहेत. त्यामुळं माणूस पाप करतो असं सांगितलं. तरीही त्याला श्रीकृष्ण महाराज त्याची म्हणजे त्याची प्रश्नाची शरबती जी आहे ती कमी व्हायला तयारच नाही. 5व्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजाला तो म्हणतो देवा संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगमचं संशयशी यत श्रेयतयोरकम तन्मे भविष्यजितम. संन्यास का संन्यास श्रेष्ठ आहे का कर्मयोग श्रेष्ठ आहे. आता हा काही युद्धाशी संबंधित प्रश्न आहे का, नाही. तरी मी तो म्हणतो की संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ. तर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना काय संन्यास कर्मयोगसे निःश्रेयस करो पण तेस्तु कर्म संन्यासात कर्मयोग विशेषते. कर्मयोग विशेष आहे संन्यासापेक्षा असं सांगितलं. तरी त्याचं समाधान झालं नाही. आणि त्याला म्हणजे योगी हो म्हणजे त्याला म्हणजे मायानं बोल, हात पाठीवर हात फिरून सांग, सगळं सखा मन भक्तोशी मे सखा चेती. भक्त म्हणले ते म्हणले तू माझा भक्त आहेस. भक्तोशी मे सखा चेती रहस्यम हे तर उत्तम. आणि असं अनेक शब्दानं त्याला पुन्हा म्हणले तू अनुसूये प्रक्षान विनसूये ज्ञान विज्ञान सहितम यज्ञतो मोक्षे सुवात. असं सर्व प्रकारच्या चांगल्या त्याला पदव्या दिल्या. परंतु अर्जुन हा ऐकायला तयार नाही आणि आणि शेवटी श्रीकृष्ण महाराजांनं 18 अध्यायात अनेक प्रकारे त्याला ज्ञान दिलं. अनेक प्रकारे मोठमोठं सगळं ज्ञान दिलं आणि म्हणले अर्जुना इथे ते ज्ञान माख्यातम गुह्यात गुहे तरमया इमृ शेतात शेसेनं यथेच्छासे तथा करू. तुला जसं करायचं तसं कर. पण तरीही अर्जुन गप बसलेला आहे आणि अर्जुन काही
हो म्हणायला तयार नाही, युद्ध करतो म्हणायला तयार नाही. मग अर्जुन श्रीकृष्ण महाराज मात्र रागावले आणि ते म्हणले, अर्जुना मच्चित्त सर्व दुर्गाने मत प्रसादात तरीशेस. माझ्यात सर्व मन लाव तरच माझ्या प्रसादानं तरीशील. आणि आता चेतो अहंकारानं आणि अहंकारानं जर राशील ना तर न सुरस्य विदाक्षीस. काम काम साम दाम दंड भेद असे 4 प्रकारचे हे असतात. तर मायबाबा हे जर माणूस ऐकत नसेल तर त्याला हे 4 गोष्टी त्याला करावंच लागतात. आणि ह्या साम दाम दंड द्यावाच लागतो, भेद करावाच लागतो, तर तो नीट होतो माणूस, नाही तर तो ऐकतच नाही. तेच मग श्रीकृष्ण महाराजांना आता करायला ठरविलं आणि ते म्हणले, अर्जुना मच्चित्त सर्व दुर्गाने मत प्रसादात तरीची आता चेतो मग कारांना न सोमशेषी नसते. माझ्यात म्हणला माझा भक्त हो. आणि जर तू अहंकारानं जर राशील ना तर अहंकारांना न सोमशेषी नक्षेषी तुझा नाश होईल असं म्हणले. नाश होईल म्हणलं की अर्जुन भ्याला थोडा. आणि मग ते काय मग पुन्हा काय म्हणले, अर्जुना यद अहंकार माश्रिते न योच्य इति म्हणण्याचे. जर अहंकारानं माझं ऐकणार नाहीस ना, यद अहंकार माश्रिते न योच्य म्हणण्याचे मिथेच व्यवसाय असते प्रतिस्वामी योक्षित. मग तू सगळे खोट्या गोष्टी द्या आणि तुला शेवटी तुझी प्रकृती तुला हे युद्ध करायला येईल अर्जुना. आणि स्वभाव जे कोणते निबद्धे स्वेन कर्मणा कर्थून नेतीची अस्महात करीशी शिवसोक्त. आणि तुला हे आता करतो मग तुला इच्छा नाही ना करण्याची, परंतु ज्यावेळेस धर्माला हे कौरव बंदी करून नेते त्यावेळेस तुझा स्वभाव जे आहे ना तो युद्ध करायला तयार होईल. तू युद्ध करायला तयार होशील त्यावेळेस हा वेळ गेलेला असन. आणि म्हणून आणि त्यामुळं अर्जुना आत्ताच युद्ध कर, युद्ध आहे कृतनिच्छा असं श्रीकृष्ण महाराजांनी त्याला आधी फार गोडीनं सांगितलं. पण शेवटी तो गोडीनं ऐकायला तयार नाही. शेवटी श्रीकृष्ण महाराजांनं त्याला थोडं रागावून सांगितलं. तेव्हा तो म्हणला, देवा नसतो मोह स्मृती लब्धा तो प्रसादान माहिती तोच निघत संजय कधीच शेवटचे म्हणतो. आता मी तुझं माझा मोह नष्ट झाला, सगळं झालं. आता मी तुमचं म्हणलं ते करतो. आणि त्याला मायबापो युद्धाला तयार झाला. असंच मायबापा आपलं बी आहे. आपण चांगल्या गोष्टी कोणी लोक सांगतात आपल्याला, आपण त्याचे ऐकत नाहीत, आपण सरकारचं ऐकत नाहीत. पण सरकार जेव्हा दंडुके घेऊन आपल्या मागं लागत आहे त्यावेळेस मात्र आपण ऐकतो. परंतु आपण ती वेळ आपण येऊ द्यायलाच नाही पाहिजे. आपण म्हणजे सारासार विचार करून चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि त्या अर्जुनानं बी श्रीकृष्ण महाराज सांगतायत तर ऐकलं असतं तर बरं झालं असतं. परंतु शेवटी श्रीकृष्ण महाराजाला सामदान भंड भेद ह्या 4 गोष्टी वापरावं लागल्या. आणि तेव्हाच तो अर्जुन तयार झाला आणि युद्ध करतो म्हणला. तर मायबापो तुम्ही देखील ही टाईम तुमच्यावर येऊ देऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम. आणि तुम्ही जर ह्या देवल ऑफिशियल ग्रुपवर नवीन असता तर ह्या ग्रुपला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.